नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब करा, सगळ्यांना सांगा. शेअर मार्केटची माहिती मिळेल आणि चांगलं शिकलात तर उत्पन्नाचाही एक नवा सोर्स उपलब्ध होईल. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शिका. काय अडेल ते मला कमेंट करून विचारा, त्याचं मी उत्तर देईन. त्यामुळे तुम्हाला उत्पन्न मिळवता येईल किंवा तुमच्या चुकासुद्धा सुधारता येतील. आज मार्केट अख्खा दिवस तेजीत होतं, व्होलटाईलसुद्धा नव्हतं. त्यामुळे ट्रेडर्स असो, इन्व्हेस्टर्स असो, सगळ्यांना मार्केट करता येणं सोपं गेलं. फक्त आज एकच महत्त्वाची गोष्ट समजली, ती म्हणजे वेदांताच्या डीमर्जरमध्ये काय काय त्रुटी आहेत. NCLTने या मर्जरला परवानगी का दिली नाही? सरकारने डीमर्जरच्या संबंधात काही निरीक्षणं नोंदवली. सरकारने सांगितलं की या डीमर्जरमध्ये फायनान्शियल म्हणजेच आर्थिक धोका आहे. तर कोणकोणते धोके आहेत? तर लायबिलिटीच्या संबंधात आवश्यक गोष्टी उघड केलेल्या नाहीत, म्हणजेच आवश्यक डिस्क्लोजर दिलं नाही. मालमत्तेच्या तारणावर मोठी मोठी कर्ज मंजूर झालेली आहेत. हायकोर्टामध्ये हायड्रोकार्बन मालमत्तेबाबत चुकीची माहिती दिली गेली आहे. त्याचप्रमाणे माल्को एनर्जी याचं लिक्विडेशन होईल, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आवश्यक पाहिजेत त्या गोष्टी उघड केलेल्या नाहीत आणि बरीच देणी द्यायची राहिली आहेत. त्यामुळे ती सगळी देणी किंवा त्या सगळ्या लायबिलिटीज डीमर्जरच्या आधीच पूर्ण झाल्या पाहिजेत, म्हणजेच सगळ्यांची देणी डीमर्जर होण्याच्या आधी दिली गेली पाहिजेत, असं सरकारने निरीक्षण नोंदवलं आणि त्यामुळे त्यांच्या डीमर्जरला परवानगी मिळाली नाही. स्टेट बँकेने येस बँकेमधला त्यांचा स्टेक सुमिटोमो मित्सुई यांना 13.19% स्टेक 8,889 कोटीला विकला. त्यामुळे तेवढा स्टेट बँकेचा फायदा झाला. तर स्टेट बँकेचा शेअर आज तेजीत होता. डॉक्टर रेड्डीजने HK इनो एन कॉर्पोरेशन या दक्षिण कोरियाच्या कंपनीबरोबर 2022मध्ये एक करार केला होता. एक औषध आहे ते भारतात आणि इतर इमर्जिंग मार्केटमध्ये कमर्शियलाइज करण्यासाठी हे लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं होतं. त्यानुसार त्यांनी एक औषध आज भारतात लॉन्च केलं. या औषधाचं मार्केट भारतामध्ये $1 बिलियन एवढं आहे. लुपिनच्या एका औषधाला US FDAची परवानगी मिळाली. हे औषध ॲनिमियावर आहे. पेटीएमने सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेबरोबर भागीदारीमध्ये UPI अंतर्गत पेटीएम पोस्टपेड ही सेवा निवडक ग्राहकांसाठी लॉन्च केली. ही सेवा 1 महिना मुदतीची बिगर व्याजाची आहे. त्यांनी क्रेडिट लिंक फॅसिलिटी किंवा क्रेडिट लाईन लॉन्च केली. 1 महिन्यासाठी उचल घ्यायची आणि 1 महिन्यानंतर ती रक्कम परत करायची आहे. इंडिगो
इंडिगोने थेल्सबरोबर एव्हिओनिक्स मेंटेनन्ससाठी 11 वर्षाचा करार केला. हा मेंटेनन्स गुरुग्राम इथे केला जाणार आहे. HCL टेकने भारतात AI फर्स्ट मार्टेक प्लॅटफॉर्म युनिका हा लॉन्च केला. आज मार्केट अख्खा वेळ तेजीत होतं. 25,200च्या वरच मार्केटनी ट्रेडिंग केलं. टेक्स्टाईल आणि त्याच वेळेला अवंती फीड्स, ॲपेक्स फ्रोझन असे शेअर्स आज तेजीत होते. काही IT शेअर्स थोड्याफार प्रमाणात आज तेजीत होते. पण 25,500पर्यंत मार्केट जाण्याची शक्यता अधिक संभवती आहे. उद्या फेडचे रेट समजतील. ट्रेड डीलमध्ये काय काय होईल ते 1-2 दिवसात समजेल. तर त्या ट्रेड डीलचा आणि टॅरिफचा भारताच्या ट्रेडवर कसा काय परिणाम होईल हे बघून पुढचा प्रवास करावा लागेल. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.